बहुजन संघटकच्या या वर्षावास मालिकेमधलं जे धम्मनायक आहे त्यांच्यावर मला इथे बोलायला सांगितलेलं आहे. तर त्यापैकी या धम्मनायक सिरीजमध्ये मी आचार्य सत्यनारायण गोयनका यांच्याबद्दल बोलणार आहे. भारतामध्ये किंवा बहुतांश आपण असे जरी म्हटलं तरी विश्वामध्ये जशी जशी आधुनिकता येत गेली, मॉडर्निटी येत गेली, तसं तसं इथल्या ज्या प्राचीन विद्या आहेत त्यांचं पुनरावलोकन हे मुख्यतः इंग्रजांनी सुरू केलं. इंग्रज ज्यावेळेस इथे आले तर त्यांना दे वॉन्टेड टू स्टडी द कल्चर ऑफ दिस सोसायटी, हिस्ट्री ऑफ दिस सोसायटी, या सोसायटीचा इतिहास, याची संस्कृती, तसेच याचा जो आपण असं म्हणतो की बॅकग्राऊंड काय आहे, याचा अभ्यास इंग्रजांनी आणि युरोपियांनी सुरू केला. तर त्यांमध्ये त्यांना सर्वात मोठं एक चमत्कारिक घटना दिसली किंवा त्यांना आकर्षित करेल अशी कोणती घटना आणि व्यक्ती दिसली, ते म्हणजे बुद्ध. दक्षिण भारत तसेच दक्षिण आशिया तसेच पूर्व एशियामध्ये आपण पाहतो की बुद्ध धर्म हा खूप आतासुद्धा व्हायब्रंट आहे. तर यामध्ये त्यांनी जेव्हा डिस्कवरी सुरू केली तर तेव्हा लक्षात आलं की हा अतिशय सायंटिफिक असा धम्म आहे. आणि तिथूनच मग बुद्धिझमच्या रिसर्चला सुरुवात झाली. आणि हळूहळू जसं जसं एज्युकेशन वाढायला लागलं तसं तसं बुद्धिझमचासुद्धा जागतिक स्तरावर विकास होत गेला. तर यामध्ये जो मूळ बुद्धिझम आहे, तो मूळ बुद्धिझम ज्या देशांनी राखून ठेवला त्या देशांमध्ये प्रामुख्याने सहा देशांचं नाव घेतलं जाऊ शकते. त्यामध्ये श्रीलंका, म्यानमार, थायलंड, कंबोडिया, लाओस हे देश त्यामध्ये आहेत, ज्याने की पूर्ण बुद्ध वचन जे आहे ते बुद्ध वचन जसेच्या तसे यांनी सुरक्षित ठेवले, जसेच्या तसे सुरक्षित ठेवले. यामध्ये कोणतीही त्यांनी भेसळ केली नाही. आणि बुद्धिझममध्ये म्हणजे अशी एक मान्यतासुद्धा आहे की भगवान बुद्धांच्या करेक्ट 2500 वर्षानंतर परत बुद्धिझमचा रिव्ह्यू होईल आणि भारतातून हा परत बुद्धिझम जो धम्म आहे हा पूर्ण विश्वामध्ये फैलेल, अशी एक मान्यता होती. एक शासनवंश नावाचं पुस्तक आहे. त्या शासन म्हणजे बुद्ध शासन, त्याचा इतिहास. तर या इतिहासामध्ये हे असं या पुस्तकामध्ये असं नमूद आहे की बुद्धिझमचा जो दुसरा कालखंड आहे, द्वितीय बुद्ध शासन जे आहे, तर ते द्वितीय बुद्ध शासन हे भगवान बुद्धांच्या करेक्ट 2500 वर्षानंतर सुरू होईल आणि हे सुद्धा 500 वर्षापर्यंत चालेल. या शासनवंश पुस्तकामध्ये 3 कालखंड सांगितलेले आहेत भगवान बुद्धांच्या शासनाचे. पहिला 500 वर्षाचा कालखंड राहील, ज्यामध्ये स्वतः भगवान बुद्ध राहतील, धम्मचक्र प्रवर्तन करतील आणि 500 वर्ष हा शुद्ध स्वरूपात राहील आणि सर्वांना याचा लाभ मिळेल. तसेच भगवान बुद्धांच्या 2500 वर्षानंतर परत याचं पुनरुज्जीवन होईल आणि परत हा 500 वर्ष टिकेल आणि परत नंतर यामध्ये परत काही कर्मकांडांना जागा मिळेल आणि शेवटी आणखी 2000 वर्षानंतर याचा परत पुनरुज्जीवन होईल. आणि अशा प्रकारे भगवान बुद्धांचे जे कालखंड आहेत, त्यांच्या तथागत भगवान गौतम बुद्धांच्या शासनाचे जे कालखंड आहेत, हे 3 कालखंड या पुस्तकानुसार किंवा बौद्ध मान्यतेनुसार सांगितलेले आहेत. तर यापैकी हा जो करंटमध्ये आहे हा दुसरा कालखंड असं याला म्हटलं जाते, द्वितीय बुद्ध शासन असं या कालखंडाला म्हटलं जाते. ही मान्यता आहे. आणि भगवान बुद्धांनी सुद्धा अशा प्रकारचं म्हणजे सांगितलेलं होतं बऱ्याच ठिकाणी उपदेशांमध्ये की माझा जो धम्म आहे हा 5000 वर्ष टिकेल इथे, म्हणून 5000 वर्ष टिकेल. तर जो बौद्ध धम्म लुप्त झाला होता किंवा जो धम्म लुप्त झाला होता, आपण ब्रॉडमध्ये जर पाहिलं तर धम्म हा शब्द वापरणं योग्य आहे, कारण की बौद्ध शब्द हा संस्कृत शब्द आहे, बौद्ध शब्द हा पाली शब्द नाही आहे. तर त्यामुळे जो वाईड शब्द आहे, जो ब्रॉड शब्द आहे, तर तो आहे धम्म. तर जो धम्माचे 2 पक्ष आहेत, एक आहे परियत्ती आणि पटिपत्ती. परियत्ती म्हणजे थिअरी आणि पटिपत्ती म्हणजे त्याची प्रॅक्टिस. तर थिअरी आणि प्रॅक्टिस ही दोन्हीसुद्धा भगवान बुद्ध असेपर्यंत आपल्याकडे टिकल्या होत्या आणि त्या 500 वर्षापर्यंत भारतामध्ये तसेच भारताच्या जवळपासच्या राष्ट्रांमध्ये 500 ते 700 वर्षापर्यंत या
नियमित चालू राहिल्या. त्यानंतर यामध्ये काही ना काही भेसळ होत गेली, यामध्ये काही ना काही मिश्रण होत गेलं, तर याची जी शुद्धता होती ती हळूहळू नष्ट होत गेली. आणि शेवटी मग फक्त कर्मकांड राहिले. आणि त्या जो धम्माचा उपदेश होता, जो मुख्य उद्देश होता, त्याचा फायदा लोकांना किंवा उपासक उपासिकांना, इव्हन भिक्षूंना तेवढ्या प्रमाणात भेटणं बंद झाला. तर बुद्धांनी जे पहिली गोष्ट सांगितली, ज्यामध्ये की प्रज्ञापासून त्यांचा उपदेश सुरू झाला. तर प्रज्ञा म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान. प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे व्यक्ती जसा बघतो आहे तसं त्याला पाहणं, म्हणजे ॲपरंट ट्रूथ आणि अल्टिमेट ट्रूथ यामधला फरक समजून अल्टिमेट ट्रूथच्या दृष्टिकोनातून गोष्टींना समजणं, याला प्रज्ञा म्हटलं गेलेलं आहे. त्याला प्रत्यक्ष ज्ञान, प्रज्ञा त्याचाच तो शब्द आहे. पालीमध्ये याला पय्या म्हटलं जाते, प्रत्यक्ष ज्ञान. तर काय आहे प्रत्यक्ष ज्ञान? जे वेदना आहेत, संस्कार आहेत, विज्ञान आहे आणि विज्ञान, वेदना, संज्ञा, संखार या चारही गोष्टींना जशाच्या तशा स्वरूपात पाहणे, यालाच पालीमध्ये प्रज्ञा म्हटली गेलेली आहे. आजकाल प्रज्ञेचं जे भाषांतर आहे, सहसा लोक बुद्धी म्हणून प्रज्ञेचं भाषांतर करतात की हां कोणी खूप हुशार आहे, अशी लिमिटेड याची व्याख्या झालेली आहे. परंतु बुद्धाच्या मते जे संस्कार नष्ट करून, म्हणजे जे संस्कार आहेत त्यांना नष्ट करणे, त्यांना सब्ब संखारानं अनिच्छादिवसेन पजाननं ती पय्या असं म्हटलं जाते. की सर्व जे संस्कार आहेत माणसातले व्यक्तीमधले, तर या संस्कारांना प्रत्यक्ष जाणणे, सब्ब संखारानं पस्सनं, त्यांना पाहणे. तर पाहणे म्हणजे कुठं पाहणे? तर ते पाहणे म्हणजे की आपल्या संवेदनांच्या स्तरावर पाहणे, ज्याला पालीमध्ये वेदना म्हटलं गेलेलं आहे. वेदना शब्दाचा अर्थ आता फक्त असा राहिला की फक्त काहीतरी दुःखद वेदना म्हणजे वेदना, परंतु असं नाही. तर वेदना म्हणजे सेन्सेशन, ज्या की सुखदसुद्धा असू शकतात, दुःखदसुद्धा असू शकतात आणि न्यूट्रलसुद्धा असू शकतात. तर या संवेदनांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला मन एकाग्र करावं लागतं आणि मन एकाग्र करून त्या संवेदनांना आपण जाणू शकतो. आणि त्या संवेदनांप्रती आपण ज्या प्रतिक्रिया देतो, तर त्या प्रतिक्रिया देणं बंद करून त्यांना जसं आहे तसं जाणणं, याला पालीमध्ये किंवा मूळ बुद्धिझममध्ये याला पय्या म्हटलं गेलेलं आहे. याला प्रज्ञा असं म्हटलं गेलेलं आहे. बुद्ध म्हणतात की जो काही आपण प्रतिक्रिया देतो, चांगलं आपल्याला दिसत असेल तर आपल्याला चांगलं वाटतं. कोणती गोष्ट आपल्याला खराब दिसत असेल तर आपल्याला त्यातून खराब वाटतं. तर बुद्ध म्हणतात की हे जे आलंबन आहेत, यामुळे आपल्याला खराब वाटत नाही किंवा चांगलं वाटत नाही. तर यानंतर आपली संज्ञा जी आहे ती त्याला आपल्या मेमरीच्या बेसवर या संज्ञेला व्यक्तीची जशी स्मरणशक्ती असेल त्यानुसार घडलेली घटना, याला तो मूल्यमापन करतो. मन त्याचं मूल्यमापन करते, संज्ञा. आणि त्यानंतर संस्कार, त्यानंतर वेदना उत्पन्न होते. आणि या वेदनेच्या प्रती जी प्रतिक्रिया व्यक्ती देतो त्यालाच संखार म्हटलं गेलेलं आहे. तर जे आपण वरून बघतो की मला हे आवडते आहे, मला ते नावडते आहे, मला याचा राग येतो आहे, मला हे प्रिय वाटते आहे, तर हे त्याला इग्नोरन्स म्हटलं गेलेलं आहे. तर जनरली ते आपल्याला आवडत नाही किंवा त्या गोष्टी दुसऱ्या कोणत्या गोष्टीचा आपल्याला राग येत नाही. तर तो राग द्वेष जो काही आहे तो पूर्ण या संवेदनांच्या स्तरावर आपण करत असतो. हीच सर्वात मोठी बुद्धाची डिस्कवरी आहे. तर त्या संवेदनांचा अभ्यास करणं, त्यांना तिथे त्यांच्या मुळापर्यंत जाऊन त्यांना जसं आहे तसं पाहणं, त्यांच्याप्रती प्रतिक्रिया न देणं, यालाच जी आहे निर्वाणगामिनी प्रतिपदा असं म्हटलं गेलेलं आहे ना. धम्मगामिनी प्रतिपदा असं म्हटलं गेलेलं आहे. तर याचाच ब्रॉडली याला अष्टांगिक मार्गसुद्धा म्हटल्या जाऊ शकतात. तर ही जी प्रज्ञेची प्रॅक्टिस होती, ही प्रज्ञेची प्रॅक्टिस भारतामधून हळूहळू लुप्त झाली, कारण की खूप नाजूक प्रॅक्टिस आहे. यामध्ये कुठेही थोडं जरी आपण मिक्सचर करण्याचा प्रयत्न केला, ही जर शुद्ध स्वरूपात नाही ठेवली तर यातून तो लाभ भेटू शकणार नाही आणि ही नष्ट होऊन जाते. तर त्यामुळं
बरेच यामध्ये मिश्रण होत गेले. 500 ते 700 वर्षापर्यंत ही जी साधना होती, जिला विपස්සना म्हणतात किंवा सतीपट्ठाण म्हटलं जाऊ शकते किंवा प्रज्ञासुद्धा म्हटलं जाऊ शकते. तर ही प्रज्ञा 500 ते 700 वर्षापर्यंत भगवान बुद्धानंतर अस्तित्वात राहिली आणि त्यानंतर हळूहळू भारतातून, मुख्य भारताच्या मेनलँडमधून ही लुप्त झाली. परंतु जे सम्राट अशोकांनी 2 दूत तिथे पाठवले होते म्यानमारला, तर त्यांनी ही साधना रेग्युलर ठेवली. म्हणजे त्यांच्या लिंकमध्ये ही साधना रेग्युलर राहिली. त्यांनी खूप मोठे तिथे भिक्षू तयार झाले म्यानमारमध्ये सुद्धा आणि ते सुद्धा विपස්සनेचा अभ्यास करू लागले. भारतामध्ये सुद्धा तोच होता, तेच ते केलं जात होतं. आपण भिक्षूंचे पेशन्स पाहतो, अरहंत झालेले पाहतो, त्यांचं वर्तन पाहतो. तर हे फक्त फिलॉसॉफीने येत नाही, तर हे मेडिटेशनच्या किंवा विपස්සनेच्या प्रॅक्टिसनेच व्यक्ती अरहंत बनतो किंवा तो स्वतःपन्न सगदागामी या लेवलला प्राप्त होतो. तर ही प्रॅक्टिस म्यानमारमध्ये ही कंटिन्यू सुरू राहिली आणि जी प्रॅक्टिस सुरू राहिली ती फक्त भिक्षूंमध्येच सुरू राहिली. त्याचे जे टीचर राहिले ते भिक्षूच होते. अभ्यास करायला किंवा शिकायला ते कदाचित गृहस्थांना पण देत होते, परंतु याचं आचार्यपद जे आहे ते गृहस्थांना जात नव्हतं. आचार्य जे आहे ते फक्त भिक्षूच राहत होते. परंतु लेडी सयादव, त्यांचं नाव होतं ऊ ज्ञानध्वजा हे भंतेजी आहेत, जे की 1848 मध्ये त्यांचा जन्म झाला होता ब्रह्मदेशामध्ये. तर खूप प्रज्ञावान भिक्षू ते जेव्हा भारतामध्ये आले तेव्हा त्यांनी पाहिलं की भारतामध्ये कुणीही बौद्ध भिक्षूंना आदर देत नाही, कुणी त्यांच्याकडं पाहत नाही, त्यांच्याकडं तिरस्कारानं पाहतात. आणि इतरही जगामध्ये म्हणजे जे नॉन बुद्धिस्ट कंट्री आहे तिथे भिक्षूंना कोणी आदर देत नाही आहे. तर त्यांना लक्षात आलं की भिक्षूंकडून कोणीही धम्म शिकणार नाही. म्हणून त्यांनी सर्वप्रथम तिथले एक शेतकरी होते सयाताजी, त्यांना सर्वप्रथम विपश्यना शिकवली तर साधक तर भरपूर होते, परंतु त्यांना आचार्यपद दिलं, विपස්සनेचं आचार्यपद. पहिले जे आचार्य राहिले ते सयाताजी नावाचे एक गृहस्थ राहिले. तर त्या गृहस्थांना त्यांनी आचार्यपद दिलं आणि त्यांनी सांगितलं की आता ही आचार्याची जी परंपरा आहे ती गृहस्थांमध्ये सुद्धा चालू द्या, जेणेकरून जे नॉन बुद्धिस्ट कंट्रीमधले लोक आहेत, ज्यामध्ये की दुर्दैवानं भारतसुद्धा येत होता, भारताने सुद्धा एवढा मोठी जी धरोहर होती विपसनेची किंवा धम्माची ही सुद्धा गमावली होती. तर त्यांच्यापासून सयादाजीपासून विपश्यनेच्या जे गृहस्थ आचार्य आहेत यांची परंपरा सुरू झाली. तर या परंपरेमधले पहिले सयाताजी जे आहेत ते याचे टीचर राहिले, विपसनेचे पहिले गृहस्थ टीचर राहिले. त्यानंतर सयाजी उबाखिन हे बर्मीज गव्हर्नमेंटमधले मोठे अधिकारी होते. तिथले पहिले CAG होते, कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल होते स्वतंत्र ब्रह्मदेशाचे पहिले. तर त्यांना या विपसनेचा लाभ भेटला. ते यांच्या शिबिराला गेले सयाताजींच्या आणि पहिल्या शिबिरामध्ये त्यांनी खूप प्रगती केली आणि हळूहळू सयाताजींनी त्यांनासुद्धा टीचरपद दिलं. तर सयाजी उबाखिन यांचं इंग्लिशवर फार प्रभुत्व होतं, म्हणजे ते वॉज मॉडर्न एज्युकेटेड पर्सन आणि मोठे ऑफिसर होते. तर तेव्हापासून त्यांच्या सानिध्यामध्ये जे फॉरेनर्स होते, पर्टिक्युलरली पाश्चिमात्य देशातले, ते भरपूर येत होते, विपसना शिकवत होते आणि जात होते. परंतु फॉरेनर येत होते, परंतु इथले जे ब्रह्मदेशामधले जे भारतीय जिथे सेटल झालेले होते ते मात्र विपसना करायला येत नव्हते. तर अशातमध्येच म्यानमारमधले एक प्रसिद्ध इंडस्ट्रियलिस्ट बिझनेसमॅन ते म्हणजे सत्यनारायण गोयनका हे त्यांच्या संपर्कात आले आणि त्यांनी पहिलं शिबिर केलं 1954 मध्ये. त्यांनी शिबिर केलं. तर ते म्हणतात की त्यांनी एका आजारासाठी शिबिरामध्ये आले होते. त्यांना मायग्रेनचा त्रास होता. तर त्यावेळेस सयाजींनी त्यांना नाही म्हटलं की नाही तुम्ही जर तुमचे आजार दुरुस्त करण्यासाठी आले असाल तर त्यासाठी हा धम्म नाही आहे. तर त्यांना समजून सांगितलं की तुझे आजार दुरुस्त होणं हे तर बाय प्रॉडक्ट राहील, परंतु मुख्य की तुला धम्म मिळेल जो की तुला पूर्ण दुःखातून मुक्ती देईल. तर मुख्य तू त्यासाठी हे शिबिर कर. त्यांनी एक्सेप्ट केलं आणि शिबिरामध्ये त्यांना पहिल्या शिबिरामध्येच यातली गहनता, याची प्रायोगिकता गोयनका गुरुजींना समजली. गोयनका स्वतःही इंडस्ट्रियलिस्ट होते आणि अतिशय बुद्धिमान होते.
त्यांचं युनिव्हर्सिटी एज्युकेशन होऊ शकलं नाही. 10वीमध्ये ते त्यांच्या देशामधून त्यांचा पहिला नंबर आला होता, परंतु फॅमिली जबाबदारीमुळे त्यांना घरचा जो बिझनेस होता तो सांभाळावा लागला आणि त्यांचं पुढचं एज्युकेशन युनिव्हर्सिटीचं एज्युकेशन होऊ शकलं नाही. मात्र विपස්සना ही त्यांना परफेक्ट लक्षात आली आणि तेव्हापासून त्यांनी विपස්සना ला रेग्युलर जाणं, त्यांच्या घरच्या मेंबरांनी रेग्युलर जाणं आणि त्याचबरोबर जी भारतीय कम्युनिटी होती तिथे ब्रह्मदेशामध्ये, तर त्यामध्ये सुद्धा त्यांनी तेव्हापासूनच विपස්සना किंवा धम्म पसरवायला सुरुवात केली. तर सुरुवातीला जे भारतीय होते, मोस्टली हिंदूच होते, तर सर्व हेजिटेट करत होते की पहा बाबा हे काय आहे, तुम्ही या बौद्ध देशामध्ये आलात आणि तुम्ही सुद्धा बौद्ध धम्म स्वीकारतात, असं बऱ्याच त्यांच्या मित्रांचं म्हणणं होतं. परंतु जसं जसं त्यांना विपश्यनेमध्ये आले तर त्यात त्यांना समजलं की यामध्ये कन्व्हर्शन होते आहे, पण कन्व्हर्शन फक्त एका धर्मातून दुसऱ्या धर्मात नाही होत आहे. तर हे कन्व्हर्शन जे होते आहे हे मानसिक गुलामीतून मानसिक स्वातंत्र्याकडे हे कन्व्हर्शन होते आहे. परिवर्तन हे गुलामीतून मानसिक स्वातंत्र्याकडे होते आहे, दुःखातून सुखाकडे होत आहे, निगेटिव्हिटीतून पॉझिटिव्हिटीकडे होत आहे. तर हे परिवर्तन त्यांना आवडलं आणि सयाजी उबाखीन त्या अगोदरपासून त्यांचा मोटो होता की जे विपස්සनाला कोणी पण व्यक्ती येऊ शकतो, कुणीही व्यक्ती विपස්සना करू शकतो, रिगार्डलेस टू हिज कास्ट, हिज कम्युनिटी ऑर रिलिजन. त्याचा रिलिजन कोणताही असो, त्याची कास्ट कोणती पण असो, व्यक्ती विपස්සना करू शकतो आणि त्यांना त्यांचा धर्म किंवा संप्रदाय बदलण्याची गरज नाही, की तेव्हापासून त्यांचा नियम होता. कारण की जर त्यात कन्व्हर्शन केले असते तर त्यामध्ये इतर मुस्लिम, ख्रिश्चन हे लोक नाही, त्यांना तो त्याचा लाभ भेटू शकला नसता. तर हे त्यांचा जो फंडामेंटल पॉईंट होता की रिलिजियस कन्व्हर्शन जे आहे, कम्युनल कन्व्हर्सेशन ते होणार नाही. तुम्हाला वॉट एव्हर द टॅग ऑफ रिलिजन यू वॉन्ट टू मेंटेन विथ युअर सेल्फ यू मे मेंटेन. तुम्हाला जो काही रिलिजनचा टॅग तुमच्याजवळ ठेवायचा आहे तो तुम्ही ठेवू शकता, परंतु विपස්සना जी आहे, विपස්සना ही कन्व्हर्शन विपස්සना शिबिरामध्ये कन्व्हर्शन होणार नाही, त्यासाठी नाही. कुणाला करायचं असेल बुद्धिझममध्ये दे आर मोस्ट वेलकम, दे कॅन गो टू एनी मॉंग, कोणत्या भिक्खूंकडे जाऊन ते कन्व्हर्सेशन करू शकतात. त्याबद्दल कोणताही आडकाठी विपස්සना आणत नाही. परंतु शिबिरामध्ये कन्व्हर्शन त्यांनी नाही सांगितलं की शिबिरामध्ये फक्त ध्यान आणि मेडिटेशन यावरच लक्ष दिलं गेलं पाहिजे. तर ही परंपरा सुद्धा गोयंकाजींनी चालू ठेवली. तर सयाजी उबाखींनी पाहिलं की बाबा हा एक चांगला याला व्यवस्थित समजते आहे, गोयंकाजींना विपස්සना व्यवस्थित समजते आहे. तर त्यांनी त्यांना खूप व्यवस्थित ट्रेन केलं आणि 14 वर्ष त्यांना तिथे त्यांच्या ट्रेनिंग नंतर जेव्हा त्यांना भारतामध्ये याचं काम पडलं तर त्यांनी सांगितलं की बाबा फक्त तू नाही जात आहे भारतामध्ये, तर तुझ्यासोबत धम्म जात आहे. तर या धम्माला तू तिथे खूप एस्टॅब्लिश कर. तर यांना वाटलं की असं कसं होईल बाबा, म्हणजे मी तर बॉर्न अँड बॉटअप इन म्यानमार आहे, माझा जन्मसुद्धा म्यानमारला झालेला आहे, माझ्या 3 पिढ्यापासून मी म्यानमारमध्ये स्थापित आहे आणि भारतामध्ये हार्डली 50ही लोकांना मी कदाचित ओळखत नसेल, तर इथे जाऊन मी कसं शिकवू. तर सर्वप्रथम ते भारतामध्ये त्यांना मेडिकल कॉजसाठी सुट्टी मिळाली. तर ॲक्च्युली पूर्ण गोष्ट सांगत आहेत, ते ज्या इंटरनॅशनल लिमिट्स आहेत त्या ते पाळतात. प्रत्येक देशाची जी सॉव्हर्निटी आहे, सार्वभौमत्व आहे ते जपतात आणि कोणत्याही गव्हर्नमेंटला हर्ट नाही होऊ अशी त्यांची भावना असते. तर हे आपले नंतरचे अनुमान किंवा समजते की त्यामध्ये जेव्हा त्यामध्ये मिलिटरी गव्हर्नमेंट आहे, तर आता तिथे जाणं सुद्धा कठीण आहे, तिथल्या लोकांना बाहेर येणं कठीण आहे. तर असं मिलिटरी गव्हर्नमेंट तिथे होतं आणि मिलिटरी गव्हर्नमेंट कुठलंही असो त्याचं टॉर्चर तर खूप राहतच. तर या टॉर्चरमुळे त्यांचे जे आईवडील भारतामध्ये आले होते त्यांना थोडीशी अशी मानसिक भीती त्यांना होती, एक थोडंसं एक सायकिक रोगाचे ते शिकार झाले होते. तर त्यासाठी त्यांना विसा मिळाला गव्हर्नमेंटकडून, बर्मीज गव्हर्नमेंटकडून, आणि एक एक्सेप्शनल केसमध्ये त्यांना मिळाला. त्यातही सयाजी उबाखीन एक मोठे अधिकारी असल्यामुळं त्यांच्या हस्ते त्यांचं कदाचित त्यामध्ये इंटरव्हेन्शन असेल. तर ते भारतामध्ये आले आणि पहिलं विपश्यना शिबिर त्यांनी 10 दिवसाचं हे त्यांच्या आईवडील आणि जवळपासचे रिलेटिव्ह यांच्यासाठी लावलं मुंबईमध्ये त्यांच्या स्वतःच्या घरी. तर हळूहळू त्यांना जे त्यांचे रिलेटिव्ह जवळचे रिलेटिव्ह होते आणि आईवडील यांना त्याचा खूप लाभ झाला आणि त्यांनी
आपल्या जवळपासच्या रिलेटिव्हला सांगितलं की एक शिबिर आमच्या या लोकांसाठी सुद्धा लावा. अशा प्रकारे 10-15 लोकांसाठी परत एक शिबिर लावलं गेलं आणि 10-15 लोकांसाठी परत एक शिबिर लावलं गेलं. तर अशी शिबिराची शृंखला वाढत गेली. कुठे छोट्याशा मस्जिदमध्ये शिबिर लागलं, तर कुठे तर अशी जागा त्यांना भेटली की जिथे सुलभ शौचालय होतं जुनं, ते बंद होतं, ते स्वच्छ करून सुद्धा त्यांनी तिथे शिबिरं घ्यायला सुरुवात केली आणि हळूहळू शिबिरांची संख्या वाढत गेली. आणि त्यांना असं वाटलं की आता एखादं इथे स्थायी केंद्र असावं. तर त्यांनी सर्वप्रथम पाहिलं की भारतातल्या मध्यभागी केंद्र असावं म्हणून. तर त्यांनी त्यासाठी हैदराबाद निवडलं की हैदराबाद इज ॲट द सेंटर ऑफ द इंडिया. त्यामुळे त्यांनी हैदराबादला एक जागा घेऊन तिथे धम्मखेत नावाचं एक केंद्र बनवलं. त्यानंतर दुसरं केंद्र त्यांना मुंबईजवळ इगतपुरी इथे खूप चांगली जागा वाटली. तिथली जागा स्वतःच्या खर्चाने त्यांनी तिथे सर्व सुरुवातीचे केंद्र बनवले आणि या केंद्रांमधून विपස්සनाचे शिबिरं आयोजित स्वतः ते शिकवत होते. तर हळूहळू त्यांचे जे वेस्टर्न पाश्चिमात्य स्टुडंट्स होते, तर त्यांनी आयडिया काढले की गोयंकाजी तुम्ही असे किती शिबिरं घ्याल, तर याच्यापेक्षा आम्ही तुमचे जे डिस्कोर्सेस आहेत, जे प्रवचन आहेत 10 दिवसांचे, आणखी तुमचे जे इन्स्ट्रक्शन आहेत हे रेकॉर्ड करतो शिबिरामध्ये आणि ते एखाद्या सहाय्यक आचार्यामार्फत तुम्ही पोचवा. तर त्यांना ही आयडिया आवडली. तर विलियम नावाचे त्यांचे पहिले सहाय्यक आचार्य राहिले. तर असे त्यांनी मग सहाय्यक आचार्यांची नियुक्ती केली, जे की विपස්සनामध्ये परिपक्व होते आणि त्यांच्याजवळ ते ऑडिओ व्हिडिओ जे आहे त्याचा सेट घेऊन ते त्यांनी सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी शिबिरं लावणं सुरू केले आणि अशा प्रकारे विपස්සनेची जो आहे हा डंका वाजत गेला. आणि जेव्हा त्यांना समजलं की सयाजी उबाकीन हे गेलेले आहेत, तर त्यांना पत्र आलं, तर त्यांनी ठरवलं की त्यांचा जो उद्देश होता, त्यांचं खूप स्वप्न होतं की भारतामध्ये विपස්සना जावी आणि विपස්සना किंवा मूळ जो बुद्धिझम आहे, जो धम्म आहे, हा भारतातूनच म्यानमारला प्राप्त झाला, हा परत भारताला परत मिळावा अशी त्यांची खूप इच्छा होती. त्यांनी खूप प्रयत्न केले येण्याचे, पण त्यांना येता आलं नाही. आणि शिवाय हे पण बॅरियर होतं की एका बुद्धिस्ट व्यक्तीला लोक ऐकतील की नाही, हे सुद्धा एक त्यांच्याकडे बॅरियर होतं. तर एक गोयंका एका हिंदू परिवारातले व्यक्ती, तर साहजिक आहे की लोकांना वाटेल की नाही हे कन्व्हर्शन वगैरे करणार नाहीत, तर जे काही आहे म्हणजे आपल्याला तेवढं फ्रीडम राहील, कारण की कुणाला पण कन्व्हर्शन करणं म्हणजे कठीण जातं, म्हणजे आपला धर्म सोडणं हे कठीण जातं. पण जेव्हा त्यांना समजतं की नाही बुद्धांचाच मार्ग योग्य आहे, तर विपස්සना केल्यानंतर सर्व जे व्यक्ती राहतात तर यांचे हळूहळू कर्मकांड सुटत राहतात. कर्मकांडापासून व्यक्ती दूर होतो, मिथ्या कल्पनांपासून दूर होतो, अंधश्रद्धांपासून दूर होतो. आणि अंधश्रद्धा या प्रत्येक रिलिजनमध्ये आहेत, म्हणजे त्याचा भागच बनतो. इवन बुद्धिझममध्ये सुद्धा हळूहळू येत गेल्या अंधश्रद्धा. बुद्धांनी तर अंधश्रद्धा नाही शिकवली, पूर्ण प्रज्ञात शिकवली, परंतु हळूहळू त्या येत गेल्या, तर त्यासुद्धा यातून कमी होत राहतात सर्व. आणि आपण पाहतो की जे विपස්සना करणारे आहेत ते अंधश्रद्धा किंवा कास्टिझम यापासून हळूहळू दूर होतात. असा मी क्लेम करत नाही की कोणी एक विपස්සना शिबिर केलं किंवा 10 विपස්සना शिबिर केले तर बिलकुल तो पूर्णच कर्मकांडातून दूर झाला किंवा सर्वच त्याचा नष्ट झाला, अहंकार नष्ट झाला, असं होणार नाही. परंतु प्रगती मात्र त्या दिशेने होत राहते. अशा प्रकारे मग गोयंकाजींनी अनेक केंद्र बांधण्यासाठी सुद्धा परवानगी दिली की ज्या रिजनमधले काही लोक असतील तर त्या लोकांना वाटत असेल की आपल्याकडं केंद्र असावं, तर ते स्वतः फंड जमा करून ते विपස්සना केंद्र बांधत होते. तिथे मग जवळपासचे टीचर वगैरे जाऊन तिथे विपස්සना शिकवत होते. 10 दिवसीय शिबिर चालत होते. विपස්සना ही पूर्णतः गोयंकाजी यांच्याद्वारेच शिकवली जाते, ऑडिओ आणि व्हिडिओ टेपद्वारा. अशा प्रकारे आता भारतामध्ये जवळपास 200पेक्षा जास्त केंद्र आहेत आणि एवढेच केंद्र परत भारताच्या बाहेरसुद्धा आहेत. चीन, जपान यामध्ये तर आहेच, पण जे वेस्टर्न कंट्री आहेत, अमेरिका, इंग्लंड, युरोप यामध्ये सुद्धा विपස්සनेचे केंद्र हे भरपूर होत आहेत. हा झाला पर्यत्तीच्या संदर्भातला, म्हणजे की विपස්සनाची प्रॅक्टिस आहे त्याच्या संदर्भातला गोयंकाजींचं कॉन्ट्रीब्युशन. त्यानंतर त्यांना लक्षात आलं की याबरोबर भारतामध्ये जे लिटरेचर आहे
धम्माचं साहित्य आहे हे पूर्ण नष्ट झालेलं आहे, पूर्ण नष्ट झालेलं आहे. त्रिपिटकसुद्धा पूर्ण नष्ट झालेलं आहे. आणि याच्या ज्या कॉपी आहेत त्या रोमनमध्ये सुद्धा अवेलेबल नव्हत्या, म्हणजे इंग्लिश लिपीमध्ये सुद्धा अवेलेबल नव्हत्या, देवनागरीमध्ये सुद्धा अवेलेबल नव्हत्या. तर त्यांनी ठरवलं की या परत आपल्याला जे त्रिपिटक आहे या परत भारतामध्ये आणायचं आहे. तर जे 6वं संगायन झालं आपल्या म्यानमारमध्ये रंगूनला, तर त्या बेसवर त्यांनी त्रिपिटक जे आहे ते देवनागरी स्क्रिप्टमध्ये करण्याची त्यांनी कल्पना आखली. तर 2-4 लोकांनी एका छोट्याशा रूममध्ये ते काम सुरू झालं आणि हळूहळू धम्मानी त्याला साथ दिली आणि पूर्ण जे त्रिपिटक आहे, त्रिपिटक म्हणजे खूप मोठे बुक्स आहेत त्यामध्ये, म्हणजे एक पूर्ण कपाट, 2-3 कपाट पूर्ण भरतील एवढं मोठं लिटरेचर आहे ते. त्रिपिटक म्हणजे एक छोटंसं पुस्तक नाही आहे. तर हे त्यांनी देवनागरीमध्ये बनवलं, छापलं. त्याचप्रमाणे नंतर ते रोमनमध्ये बनवलं, रोमन स्क्रिप्टमध्ये. आणि आता भारतातल्या सर्व स्क्रिप्टमध्ये, म्हणजे कन्नड असो, तेलुगू असो, तमिळ असो, गुरुमुखी असो, गुजराती असो, देवनागरी रोमनमध्ये तर आहे, तर रशियन, एप्सनॉल, फ्रेंच या सर्व लिपींमध्ये आज त्रिपिटक उपलब्ध आहे. आणि या त्रिपिटकाचा कोणताही कॉपीराईट हा गोयंकाजींनी नाही ठेवला. हे त्रिपिटक विपස්සना रिसर्च इन्स्टिट्यूट यामार्फत फ्रीली उपलब्ध आहे ऑनलाईन, आणि त्याचा कोणता पण त्यांनी कॉपीराईट नाही ठेवलेला आहे. आणि प्रत्येक पुस्तकावर आता डिस्क्लेमरसुद्धा आहे की याचा कोणता कॉपीराईट नाही. आणि ज्यांना याच्या प्रती काढायच्या आणि सर्क्युलेट करायचा असेल ते याच्या किती पण प्रती काढू शकतात आणि किती पण सर्क्युलेट करू शकतात. कुणी एक 100 पानाचं पुस्तक जरी लिहिलं तरी त्याचे कॉपीराईट ते लोक ठेवतात. त्याचा एक पार्ट जरी कुठं छापला गेला तर यामध्ये खूप मोठ्या केसेस वगैरे विद्वत जगामध्ये लागतात. परंतु गोयंकाजींनी यामध्ये कोणताही कॉपीराईट न ठेवता हे सर्वांसाठी उपलब्ध आहे असं म्हणून याला सार्वजनिक केलं. आणि ऑनलाईन पूर्ण त्रिपिटक हे उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे पाली साहित्यातले जे इतर पुस्तकं असतील, व्याकरण असतील, कॉमेंट्रीज असतील, टीका असतील, हे सर्व tripitaka.org या साईटवर त्यांनी उपलब्ध केलेलं आहे. तर भाऊ लोखंडे खूप मोठे विद्वान होते पालीचे. तर त्यांनी ते म्हणत की गोयंकाजींचं सगळं काम सोडा आणि त्यांचं फक्त एकच काम जरी पाहिलं की त्यांनी एवढं मोठं त्रिपिटक आज उपलब्ध करून दिलं. हे एकच काम जे आहे हे आधुनिक भारतामध्ये बौद्ध धम्म पुनरुज्जीवन करण्यासाठी खूप मोठं काम आहे, असं स्वतः मोठ्या प्राध्यापकांचं मत आहे. आणि गोयंकाजींनी सर्व स्तरातल्या लोकांना आकर्षित केलं. यामध्ये जे कन्व्हर्टेड बौद्ध आहेत, आपण जे नवबौद्ध आहेत ते सुद्धा खूप मोठ्या संख्येने आले. तर इतर इव्हन शीख कम्युनिटी, मुस्लिम कम्युनिटी किंवा ख्रिश्चन कम्युनिटी किंवा सो कॉल्ड अप्पर कास्ट कम्युनिटी जी आहे ती सुद्धा विपස්සनेला येते आहे. आणि विपස්සनेतून यांच्यामध्ये खूप पॉझिटिव्ह परिवर्तन होत आहे. माझे स्वतःचे खूप मित्र आहेत जे की मुस्लिम आहेत किंवा अप्पर कम्युनिटीतले आहेत. ते म्हणत होते की आम्ही अगोदर खूप रिजिड होतो, खूप ट्रेडिशनल होतो किंवा ऑर्थोडॉक्स होतो, पण विपස්සनेतून आम्हाला समजलं की एक आपण कसं वागायचं किंवा खरोखर धम्म काय आहे. तर अशा प्रकारे परियत्ती आणि पटिपत्ती, थिअरी आणि प्रॅक्टिस या दोन्ही गोष्टींचा इथे या देशामध्ये पुनर्स्थापना करणे हे खूप मोठं काम राहिलेलं आहे बघा. कारण की आपल्याला माहीत आहे की बुद्धांची जी इमेज आहे ती भारतामध्ये खूप कलुषित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांना विष्णूचा अवतार वगैरे असं मानलं गेलेलं आहे. तर आणि असं म्हटलं जाते की बुद्धाची शिकवण जी होती ही त्यांनी असुरांचा नाश व्हावा म्हणून असुरांना दिली होती. त्यामुळं बुद्ध आपल्याला त्यांना वंदन करावं परंतु त्यांची शिक्षा आपण ऐकू नये असं सुद्धा अपप्रचार भारतामध्ये केला गेला. तर या अपप्रचाराला त्यांनी आळा घातला आणि खूप मोठं ऐतिहासिक कार्य असं केलं की जे 4ही शंकराचार्य आहेत, हिंदू धर्माचे सर्वात मोठे जे ॲथॉरिटी मानल्या जाते ते मानल्या जाते 4 पीठ आणि तिथले शंकराचार्य, या 4ही पीठाच्या शंकराचार्याकडून वेगवेगळ्या वेळी त्यांनी संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घेऊन बुद्ध हे विष्णूचे अवतार नाहीत आणि आतापर्यंत जो हा अपप्रचार केला गेलेला आहे हा प्रचार खोडसाळ आहे आणि हिंदूंनी यानंतर असा प्रचार थांबवावा अशी संयुक्त प्रेस कॉन्फरन्स, असं प्रेस कॉन्फरन्समध्ये 4ही पीठाच्या जे शंकराचार्य आहेत
त्यांच्याकडून हे वधवून घेतलेलं आहे. तर हिस्ट्रीमध्ये खूप मोठा हा रेकॉर्ड आहे. जवळपास 2000 वर्षाचा हा जो इतिहास होता की बुद्धाला विष्णूचा अवतार मानणे, तर याला स्वतःच त्यांच्या शंकराचार्याकडून निषेध करून गोएंकाजींनी केला आणि हे एक महापुरुष म्हणून यांच्याकडे बघावं आणि अवतार म्हणून न बघावं, एवढी मोठी कामगिरी गोएंकाजींनी केलेली आहे. विपස්සना केंद्र, त्याचप्रमाणे त्यांचा सर्वात मोठा उद्देश शेवटी होतं की मुंबई जी की सर्वात मोठी राजधानी आहे, म्हणजे आर्थिक कॅपिटल ज्याला इंडियाची म्हटल्या जाते, तर इथे एक मोठा स्मारक असावं आणि त्यांच्या गोएंकाजींचे जे गुरुजी होते सयाजी उबाकीन, तर त्यांच्या मेमरीप्रती तिथे एक स्मारक असावं. आणि ज्याप्रमाणे बुद्धांनी उपदेश किंवा आदेश दिलेले आहेत की माझ्या ज्या अस्थी आहेत त्या अस्थी मोठमोठ्या शहरांमध्ये, मोठमोठ्या स्तूपांमध्ये ठेवाव्या, तर जेणेकरून त्या अस्थीमध्ये जे तरंग असतात त्या तरंगाचा फायदा सर्वांना होईल. तर यासाठी त्यांनी भगवान बुद्धांच्या अस्थी प्राप्त केल्या. मला वाटते श्रीलंकेकडून त्यांना काही त्या अस्थी भेटल्या आणि त्यासाठी सर्वात मोठा विशालकाय स्तूप त्यांनी भारतामधला बांधला. भारतामध्ये सर्वात मोठा जो गुंबज आहे तो ग्लोबल पॅगोडाचा आहे आणि आशियातला सेकंड लार्जेस्ट जो ग्लोब आहे तो पॅगोडाचा आहे. तर त्या पॅगोडाच्या शीर्षस्थानी हे अस्थी त्यांनी ठेवलेल्या आहेत आणि इथून त्यांनी एक आयडिया दिलं की असे पॅगोडाज आपल्याला ठिकठिकाणी बांधावे आणि तिथे बुद्धांच्या अस्थी त्या पॅगोडांच्या वर असाव्यात, जेणेकरून त्यांना नमस्कार करता येईल आणि बुद्धांप्रती जी श्रद्धा आहे ती वाढीस लागेल. अशा प्रकारे गोएंकाजींचं जे कार्य आहे, विपස්සना जी की बुद्धाच्या शिक्षणाचा, उपदेशाचा प्रायोगिक पक्ष आहे, तो एस्टॅब्लिश करून त्यानंतर पूर्ण पाली साहित्य त्रिपिटक परत पब्लिश करणे आणि सोसायटीमध्ये सुद्धा बुद्धांबद्दल पॉझिटिव्ह मेसेज देणे, एवढं मोठं कार्य त्यांनी आपल्या जीवनकालामध्ये केलेलं आहे. तर यांचं कार्य जे बाबासाहेबांनी क्रांती केली तर या क्रांतीला पूरक आहे. बाबासाहेबांनी क्रांती केली, धम्मक्रांती झाली, लाखो लोकांनी, करोड लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला, परंतु बौद्ध धर्म पालन कसा करायचा तर हे खरोखर विपස්සना सांगते. त्याची जी पुढची स्टेप आहे, सेकंड गिअर जो आहे तो विपස්සनाच आहे आणि विपස්සनेच्या माध्यमातूनच पालीच्या संकल्पना ज्या आहेत, मूळ बुद्धिधमच्या ज्या संकल्पना आहेत त्या समजू शकतात. विना विपස්සना करता खूप बुद्धिमान व्यक्तीला त्या समजू शकतील, परंतु एक सामान्य माझ्यासारखा व्यक्ती जो आहे याला जर समजायचं असेल तर त्याला विपස්සना केली तर या गोष्टी खूप त्यांना कन्सेप्ट खूप क्लिअर राहतात त्यांचे. माझं आता नुकतंच दिल्ली विद्यापीठामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून सिलेक्शन झालेलं आहे. तर मी काही खूप अभ्यास केलेला आहे असं नाही आहे, मी विपස්සना केली त्यामुळे या थोडासा जरी अभ्यास आहे तर यातून थोड्याशा अभ्यासाने खूप क्लिअर होऊन जातात विपස්සना आणि या बुद्धिझमच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या खूप क्लिअर होतात. इंटरव्ह्यू माझा एवढा छान झाला की त्यासाठी मी कोणताही तयारी केली नव्हती, फटाफट उत्तरं देत राहिलो. त्यांना खूप चांगलं वाटलं की एवढं याच्या कसं काय लक्षात येत आहे. तर इट इज बिकॉज ऑफ विपස්සना. थेरवादी किंवा ज्या मूळ बुद्धिझमच्या संकल्पना आहे त्या विपස්සना शिबिरामध्ये खूप चांगल्या समजतात. मेमरी, स्मरणशक्ती या सर्वांचा खूप यातून फायदा होतो. मला सुद्धा झालेला आहे आणि इतरांचा सर्वांचा मी बघतो आहे. तर धम्मक्रांती, बाबासाहेबांनी केलेली धम्मक्रांती यशस्वी करायची असेल आणि बुद्ध धम्म जर आपल्याला खरोखर यामध्ये भारतामध्ये प्रस्थापित करायचा असेल तर विपश्यनेच्या शिवाय कोणता दुसरा सक्षम मार्ग असेल असं मला वाटत नाही. आणि सर्वांनी गोयंका गुरुजींचं जे मिशन आहे ते पुढं न्यावं. बऱ्याच वेळेस त्यांच्यावर आरोप असा लागतो की ते कन्वर्ट झाले नाहीत. तर हा खूप छोटासा आरोप आहे यामध्ये की जसं की एक व्यक्ती खूप काही काम करतो आहे, म्हणजे खूप देशनिष्ठ आहे, खूप राष्ट्रभक्ती आहे आणि काही 2-4 लोक त्याला म्हणतात की तुम्ही जय हिंद म्हटलं तरच तुम्ही राष्ट्रवादी, तुम्ही वंदे मातरम म्हटलं तरच तुम्ही राष्ट्रवादी. याला काही अर्थ राहिला नाही. नुसतं साऊंड करणे किंवा नुसता आवाज करणे किंवा जयघोष करणे
किंवा फक्त नाव बदलणे यातून परिवर्तन होणार नाही, तर आतून पूर्ण व्यवहारातून जे परिवर्तन होईल तेच महत्त्वाचं परिवर्तन आहे. आणि त्यासाठी या बाहेरच्या ज्या कर्मकांडच आपण ज्याला म्हणतो त्या कर्मकांडाला महत्त्व न देता व्हर्च्युअलला महत्त्व जेव्हा आपण देऊ तेव्हा आपल्याला ही गोष्ट समजेल की कन्व्हर्शनपेक्षा आतून कन्व्हर्शन जे आहे ते खरं कन्व्हर्शन आहे, ते खरं धम्माचं पालन आहे. तर एवढं बोलून मी माझे इथले 2 शब्द संपवतो.